या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे पुण्यातली। पुणे पोलिसांचं निलेश घायवळच्या घरच्यांना पत्र आहे। घायवळला ताबडतोब पुणे पोलिसात हजर करा असं या पत्रात म्हटलंय। पुणे पोलिसांचं घायवळच्या आई आणि वडिलांना तसं पत्र आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, पत्रात नेमकं काय काय म्हटलंय? नक्कीच लागवी खरं तर काल रात्री उशीर आहे जे पत्र आहे ते पुणे पोलिसांनी निलेश घायवळ याच्या आई आणि वडिलांना दिलेलं आहे। या पत्रामध्ये प्रामुख्यानं निलेश घायवळ जो आहे त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आलेला आहे आणि तुमचा जो मुलगा सध्या विदेशात पळून गेलेला आहे त्याच्याशी संपर्क साधून तुम्ही त्याला तात्काळ पुणे पोलिसांमध्ये हजर करावा असं थेट पत्र जे आहे ते पुणे पोलिसांनी निलेश घायवळ याच्या आई वडील, त्याचे वृद्ध आई वडील पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये राहतात त्यांना दिलेलं आहे। या पत्रामध्ये महत्त्वाचा जो उल्लेख आहे, जर आपण पाहिलं की त्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। 8 पेक्षा अधिकचे गुन्हे आतापर्यंत निलेश घायवळ याच्या विरोधात आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात पुणे पोलिसांमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। या सगळ्या गुन्ह्याच्या तपास कामासाठी तुम्ही थेट जो आहे तो निलेश घायवळ याला तात्काळ हजर करा असं जे पत्र आहे ते पुणे पोलिसांनी दिलेलं आहे। घायवळ हा सध्या विदेशामध्ये 3 ते 4 देशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये लपून बसल्याची माहिती आहे, परंतु त्याचं नेमकं लोकेशन जे आहे ते अद्याप समोर आलेलं नाही। त्याच्या विरोधात रेड कॉर्नरची नोटीस पुणे पोलिसांनी बजावलेली आहे। त्याच्या इतर साथीदार जे धाराशिव जिल्ह्यातील साथीदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये कालच वारजे माळवाडी पोलीस स्टेशन आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जो तपास करायचा आहे या तपासासाठी निलेश घायवळ याला तुम्ही तात्काळ पुणे पोलिसांच्या समोर हजर करा असं पत्र जे आहे ते काल रात्री उशिरा पुणे पोलिसांनी घायवळ याच्या आईवडिलांना दिलेलं आहे। चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।